मंगलमूर्ती मोरया. थँक्यू मॅडम. सखी भोजनालय प्रसंगी आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आज ज्या लाभलेल्या आहेत त्या आपल्या पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर मॅडम प्रमिलाताई, समवेत आपले रवींद्र पाटील साहेब आणि पनवेल महानगरपालिकेच्या बचत गटाच्या व्यवस्थापक विनय म्हात्रे मॅडम. आज खरोखर आज आमच्या अर्चनाचं खरोखर कौतुक करावं असं वाटेल, कारण आज आपल्याकडे महिला पुढे याव्यात आपण म्हणत असतो, पण आज प्रत्यक्षात उदाहरण आज सगळ्यांच्या प्रत्यक्षदर्शी आहे का बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या गोष्टीसाठी श्री शक्ती फाउंडेशनने वारंवार मागणी केली होती. आज ती प्रत्येक मागणी येत असतानाच आज आपल्या उपमहापौर मॅडम प्रत्यक्षदर्शी असताना आज एका महिलेचे हे पाऊल पुढे आहे. आज सखी भोजनालयासोबतच आज पूर्वीपासून त्यांचं सखी एक स्नॅक्स सेंटर चालू होतं. आता स्नॅक्स सेंटरचं रूपांतर आज सखी भोजनालयामध्ये झालेलं आहे. पण आज मला अजून एक गोष्ट उल्लेख करावीशी वाटेल, आज ही सखी भोजनालयापुरतंच आपली एक महिला थांबणार नाही आहे. अशा आपल्या अनेक महिला आहेत त्या बचत गटामधून आपलं उत्पन्नाचं साधन तयार करून त्या आपल्या पालिकेच्या माध्यमातून खूप काही अशा महिला अग्रेसर येणार आहेत. आणि याच्यासाठी आपल्या पालिकेच्या ज्या व्यवस्थापक मॅडम आहेत विनय म्हात्रे मॅडम आणि आपल्या उपस्थित असलेल्या उपमहापौर मॅडम यांचं वेळोवेळी सहकार्य असणारच आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्या प्रत्येक महिलेने असा सक्रिय सहभाग घेऊन आपण असे व्यवसाय सुरुवात करावे ही माझ्याकडनं मी विनंती करेन. धन्यवाद. नमस्कार. आज इथे सगळ्याजणी आपण जमलेलो आहोत. सखी भोजनालय एक सखी म्हणजे मैत्रीण ती सगळ्यांना सांभाळून घेते. आणि आपली अर्चनाताई तिचं पहिलेही एक स्टॉल छोटासा स्टॉल होता, त्या छोट्याशा स्टॉलचा आज एवढा मोठा असा शॉपमध्ये रूपांतर झालेला आहे. भोजनालय सखी भोजनालय. सगळ्या मैत्रिणींनी या आणि सगळ्यांनी भेट द्या, आस्वाद घ्या. त्यांचा जो उपक्रम आहे तो सगळ्यांनी वाढवा आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. सखी भोजनालयाच्या उद्घाटन प्रसंगी आज पनवेल महानगरपालिका उपमहापौर प्रमिला पाटील, जसे विजय कदम मॅडम आणि अर्चना मॅडम यांची पूर्ण टीम, या टीमने एक छोटंसं घरगुती खानावळचं इथे आज कलंबोलीकरांसाठी एक स्वादिष्ट भोजनालयाची व्यवस्था करून दिली असं मी म्हणेन. कारण ह्या महिलांनी आज एकत्र येऊन आणि एक चांगल्या प्रकारे कलंबोलीतील नागरिकांना आज गरजेची गोष्ट आहे की प्रत्येकाला कामावर जायचं असतो, काही लोकांकडे घरी व्यवस्था नसते, काही बॅचलर्स असतात, तर अशा लोकांना एक चांगला स्वादिष्ट जेवण मिळावं हा एक त्यांच्याकडून केलेला प्रयत्न. आणि त्यातच चालून एक घरगुती महिला काम करू शकते, तिच्या पायावर उभी राहू शकते अशी ती केलेली या मॅडमने जी तयार केले, अर्चना मॅडमने. तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेतला. आपल्या हातातल्या जे टेस्ट असते जे आपण घरगुती जेवण म्हणतो ती नागरिकांपर्यंत आपला जो प्रचार म्हणजे सांगायचं झालं की एक स्वादिष्ट जेवण आम्ही देऊ शकतो. आणि आम्ही या कलंबोली नागरिकांची आरोग्यमय एक त्याची चिंता, हॉटेलचं जेवण केल्याने लोकांची कुठं गॅस हे ते प्रॉब्लेम येत असतात, पण घरगुती जेवण केल्याने खरंच त्या लोकांनाही आनंद मिळेल. आणि आपण आज या प्रसंगी आम्हाला बोललं, आमच्या उपमहापौर मॅडमच्या हातून ज्या शॉपचं उद्घाटन झालं त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो. आणि तुमची प्रगती अशी होत राहो आणि नक्कीच आज एक शॉपमध्ये पुढे जाऊन हॉटेलमध्ये रूपांतर व्हावं असे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. मी गणेश जगताप. आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. आज आपण नवी मुंबईतील कळंबोली या ठिकाणी आहोत आणि आज सखी भोजनालय या महिला उद्योजकांनी चालू केलेल्या भोजनालयाचं उद्घाटन आहे. आणि या उद्घाटनाप्रसंगी मोठ्या संख्येने इथे हा त्यांचा परिवार उपस्थित राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आत्ताच पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर देखील यांनी उपस्थिती दर्शवून त्यांना या नवीन उद्योगासाठी शुभेच्छा दिल्या. नमस्ते ताई, काय नाव आपलं? माझं सौ अर्चना शरद देवकर. काय सांगाल, हा जो
नवीन उद्योग सुरू केलेला आहे तुम्ही, तर कशी ही प्रेरणा मिळाली आपणाला आणि का वाटलं की एक भोजनालय सुरू करावं? ही प्रेरणा मिळाली म्हणजे की जे सारथी उद्योग संस्था आहे, स्त्री शक्ती फाउंडेशन आहे, अशा किंवा पनवेल महानगरपालिकेच्या मॅडम आहेत, अशा अनेक संस्थेशी जी मला म्हणजे काम उद्योजक हे खूप काळाची गरज आहे आणि महिलांनी पुढं आपलं घरातलं चूल आणि मूल न सांभाळता स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि स्त्री सक्षमीकरण करावं या उद्देशाने मी हे पाऊल घेतलेलं आहे. आणि म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं घरगुती जेवण बाहेरून येणाऱ्या नोकरदारासाठी किंवा व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी घरगुती खाणं आईच्या घरची चव भेटत नाही. तर तो माझा कन्सेप्ट मला म्हणजे समाजासाठी तो द्यायचा होता. आणि मी जे घरी खाणार आहे म्हणजे घरी आपण चपाती भाजी पोळी ह्या बनवणाऱ्या गोष्टी म्हणजे आपल्या माणसांना भेटाव्यात या उद्देशाने आणि महिला सक्षमीकरण व्हावे. कारण माझ्या 4 महिला त्या 10 महिला मला पुढं कामासाठी त्यांच्या हाताने जे बनलेलं चपाती पोळी आहे आणि तेच पोळी मला आपल्या सर्व बांधवांना सर्व व्यवसाय हां. आता तुम्ही हे कळंबोली परिसर असेल, कामोटे असेल, नवी मुंबई परिसर असेल, या ठिकाणी हा उद्योग सुरू करताय. मुख्य हेतू काय आहे? कशा प्रकारचं जेवण तुम्ही देणार आहात? माझं ऑनलाईन पण आहे, ऑनलाईन सर्व्हिस पण भेटेल. म्हणजे ज्या लोकांना यायला होत नाही, पॉसिबल नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन माझं काम चालू आहे किंवा केलेलं पण आहे मी अगोदर. आणि इथून पुढं पण तेच मी म्हणजे इथं येऊन पण जेवू शकतात आणि ज्यांना पॉसिबल नाही, ऑफिसला लोक काम करतात, तर त्यांना यायचं पॉसिबल, त्यांनी ऑर्डर देईल असं त्यांना होममेडचं जेवण घरगुती म्हणजे मिळू शकतं त्यांना. ताईंचं लोणचं हे सुप्रसिद्ध असं लोणचं, त्यानंतर लोणच्याच्या बिझनेससोबत हाही बिझनेस नवीन त्यांनी चालू केलेला आहे. नक्कीच ग्राहकांनी जर इथे आले तर त्यांना लोणच्याची चवसुद्धा सोबत घ्यायला मिळेल. आपल्यासोबत आहेत कळंबोली पनवेल परिसरातील महिलांच्या फायर ब्रँड नेत्या सौ विजया कदम मॅडम आणि स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत. ताई काय सांगाल? आज हे नवीन भोजनालय सुरू होतं आहे आणि महिला कुठेतरी पुढे येताना उद्योगामध्ये पाहायला मिळत आहेत आणि आपलं नेहमीच महिलांना सहकार्य असतं, त्यांना प्रेरणा देत असता उद्योगासाठी. काय सांगाल? नमस्कार. आज आपण जे सखी भोजनालय या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण भेटत आहोत. पण खरोखर आज मनापासून मी अर्चनाचं अभिनंदन करेल. कारण आज अर्चना देवकरसारखी जी महिला आपल्याकडे समोर येत आहे, आज खरोखर मी आपल्या याच्यामध्ये एक हिरकणी समजेल. त्याचं कारण असं आहे का आज एवढ्या मोठ्या संघर्षातून ती एक निर्माण झालेली एक मी म्हणेल की हिरकणी आहे. आज आपल्याकडे आपल्या समवेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे CEO पण आहेत, MCDचे आपले काही लोक पण आहेत आणि MS चे आमचे सर्व बांधव पण आहेत. ह्यांना सर्वांनाच माहिती आहे की अर्चना देवकरनी ही सुरुवात कशा पद्धतीने केलेली आहे. आज लोणच्याच्या घरातून व्यवसाय करत असताना, काही शिलाई काम करत असताना आज सखी सेंटर हे स्नॅक्स सेंटर पहिल्यांदा सुरुवात केली. त्या स्नॅक्स सेंटरचं रूपांतर आज आपण सखी भोजनालयामध्ये करत आहोत. आज मराठी माणूस ज्यावेळेला पुढे येतो त्यावेळेला खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. आणि त्यात करून मला अभिमान आहे की एक महिला आपल्याकडे पुढे येते आणि त्या महिलेला आपण सर्वजण बांधव तुम्ही सगळेजण पाठीशी उभे राहिलात, त्याबद्दल मलाही खूप अभिमान वाटतो आहे. आणि आज पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर मॅडम प्रमिला ताई या शुभप्रसंगी आपल्या इथे हजर होत्या आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जे उद्घाटन झालं. आज पनवेल महानगरपालिकेमध्ये 2016ला ज्यावेळेला पालिका स्थापन झाली, 2017 पासून स्त्री शक्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत आपण पहिली मागणी तेव्हापासून सातत्याने करत होतो की महिला बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्या. आणि आज ती गोष्ट आपल्याकडे प्रत्ययात येते. आपल्या प्रत्येक ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध होती आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची पण गोष्ट असणार, प्रत्येक बचत गटाच्या महिलांसाठी खूप अभिमानाची गोष्ट असणार आहे. कारण महिला फक्त घरापुरती मर्यादित नसताना ती आज तिचा संसार सगळ्या काही गोष्टी बघून ती स्वतः तिच्या पायावर सक्षम उभी राहणार आहे. ह्याच्यासाठी आम्हाला खूप म्हणजे असं गर्वाने सांगावं वाटतंय की आज इथून पुढच्या काळामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या स्त्री शक्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ह्या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा अजून काही आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने इथे पुढे पाऊल टाकता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहील. आणि आपल्या इथे कळंबोली पनवेल परिसरातील सर्वच बंधू आणि भगिनींना मी या माध्यमातून विनंती करते का आपण नक्कीच सखी भोजनालयाचा एकदा तरी स्वाद घ्या. आपल्याला आवर्जून एक विनंती असेल. धन्यवाद. कुठेतरी महिलांना हा संदेश आहे की सखी भोजनालयात आस्वाद घ्यायला या आणि त्याबरोबर व्यवसायाचं ज्ञान देखील किंवा मार्गदर्शन
अर्चनाताईंकडून घेण्याचा नक्कीच महिलांनी प्रयत्न करावा. कारण अर्चनाताईंचा संघर्ष हा अनेक वर्षांपासूनचा आहे आणि त्याला नेहमीच यश मिळत आलेलं आहे. त्याच्यामागे मराठा उद्योजक सारथी देखील अशी जे संघटना आहेत त्याचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत. नेहमीच आपलं महिला उद्योजक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजक असतील त्यांना आपण सहकार्य करता, मार्गदर्शन करता आपल्या संघटनेच्या माध्यमातून. काय सांगाल आजच्या दिवशी? आज मला खूप अभिमान वाटतोय की आम्ही 6-7 वर्ष झालं जे काम करतोय त्यातून एक उद्योजक असे उभे राहत आहेत. सुरुवातीला मॅडम घरातून काम करत होत्या, नंतर आता त्यांनी स्नॅक सेंटर चालू केलं आणि आता भोजनालय चालू केलं. तर मॅडमचा आदर्श घेऊन अजून अशा आपल्या बऱ्याच महिला उभ्या राहतील आणि येत्या काही दिवसात म्हणजे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससोबत पण आम्ही आता काम करतोय. तर प्रत्येक गावागावात एक नवीन उद्योजक तयार करायचं आम्ही काम करतोय आणि त्या उद्योजकाला लागणाऱ्या ज्या काही सपोर्ट सिस्टम असतील म्हणजे ट्रेनिंगपासून ते मार्केट लिंकेजपर्यंत तो पूर्ण सपोर्ट आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समार्फत पण देण्याचा प्रयत्न करतोय. तर मॅडमना सखी भोजनालयासाठी खूप खूप शुभेच्छा आणि इथून मॅडमच्या अंडर बऱ्याचशा महिला अजून उभ्या राहतील उद्योग आणि व्यवसायासाठी. त्याबद्दल पण मी मॅडमना शुभेच्छा देतो. धन्यवाद. हे ज्या सर्व महिला किंवा जे उद्योजक असतात या उद्योजकांना मार्गदर्शन ज्यांचं असतं असे ते CA व्यावसायिक किरण भोसले सर, की ते नेहमीच अशा उद्योजकांच्या मागे कुठलीही अपेक्षा न ठेवता पूर्ण ताकदीनिशी उभे राहतात. सर, महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे. काय सांगाल आजच्या दिवशी अशा महिला पुढे येत आहेत, उद्योजक होत आहेत, आपले काय संदेश असेल अनेक महिलांना? आज या ठिकाणी कळंबोली या ठिकाणी आपण सखी भोजनालय याच्या उद्घाटन प्रसंगी आपण इथे जमलेलो आहोत. अर्चना देवकर मॅडम ह्या आमच्या म्हणजे MUS प्रतिष्ठान आम्ही मध्ये काम करतो आहे. तर 2018 पासून ते काम करत आहेत आणि त्यांचं प्रत्येक उद्योजकांना आम्ही प्रोग्राम्स घेत असतो, उद्योजक मेळावे घेत असतो आणि असे वेगवेगळे उद्योजकांना प्रोत्साहन देऊन आपण उद्योग कसा करता येईल आणि त्याच्यानंतर उद्योग फक्त उभा करून नाही तर त्यांना हँडहोल्डिंग सपोर्ट, ग्राहक मिळवून देणे, त्याच्यानंतर आपल्याला मार्केटिंग कसे करणे याच्यावरती आपण उद्योजक मेळावे प्रोग्राम्स आपण घेत असतो. आता आपण बघितलं की महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर ही संस्थांमार्फत आपण ह्या प्रोग्रामला आता गाव तिथे उद्योजक आमचे प्रेसिडेंट आहेत रवींद्र मानगावे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही गाव तिथे उद्योजक एक संकल्पना राबवतो आहे आणि यामध्ये आपण जर का आपण महाराष्ट्र राज्य बघितलं तर आपल्याला 36 जिल्हे येतात आणि त्याच्यामध्ये 36,000 गावं येत आहेत. तर ह्या 36,000 गावामध्ये एक उद्योजक नवीन उभा करायचा आहे. आत्ता तर उद्योजक आपण बघितलं की अर्चना देवकर मॅडमने तर आपण सखी भोजनालय चालू केलं. तर आम्ही असेच वेगवेगळे उद्योग इंडस्ट्री गावामध्ये एक उद्योजक जर तयार केला तर त्यांनी कुठेतरी ते जे नॉलेज आहे ते स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता इतरांनाही ते दिलं गेलं पाहिजे, तेव्हा अनेक उद्योजक पुढे जातील. बरोबर, ही भावना पण ठेवली गेली पाहिजे. हो. आता आम्ही काय करतोय की गाव तिथे उद्योग या संकल्पनेमध्ये आपण तालुका प्रतिनिधी नेमतोय आणि त्याच्यामध्ये आपण तालुका प्रमुख ज्यांनी जे इच्छुक असतील त्यांनी आपल्याला आपल्या तालुक्याचं नाव सांगावं की आम्ही ह्या तालुक्यामध्ये मी इंटरेस्टेड आहे आणि त्याच्यामध्ये काम करण्यास इच्छुक आहे. आपण काय करतोय तालुका लेवलला एक कमिटी बनवतोय. जिल्हा उद्योग केंद्राचे जे ऑफिसर्स आहेत ते जिल्हा उद्योग बँका झाल्या किंवा आपल्या नॅशनलाइज बँका झाल्या ह्या एक 15-20 जणांचा समूह बघून आपल्याला एक कमिटी आपण स्थापन करतो आणि आपल्याला एक 100 प्रपोजल आपल्या गावामधून येणार आहेत. प्रत्येक गावातून एक जरी पकडला, आपल्या तालुक्यामध्ये 100 गावं असतात तर त्याच्यामधून 100 प्रकल्प येतील. त्यातले जे योग्य प्रपोजल आहेत ते आपण पुढे घेणार आहोत. त्यांना गव्हर्नमेंटच्या सबसिडी झाल्या. आता मी स्वतः CSR कमिटीचा चेअरमन आहे महाराष्ट्र चेंबर्समध्ये आणि त्याच्यामध्ये आपण कंपन्यांतर्फे आपण NGOमधून राबवून आपण गव्हर्नमेंटला आपल्या उद्योजकांना एक 20-25% सबसिडी जी आहे ती देऊन बँक लोन करून उपलब्ध करून देतो, जेणेकरून जो उद्योजक आहे त्यांना प्रॉब्लेम कुठे होतं की फंडिंगचा, आर्थिक मदतचा. तर त्याच्या आम्ही CSRच्या माध्यमातून पण आपण सेल्को फाउंडेशन आमच्या बरोबर आहे. तर ते सेल्को फाउंडेशन आपल्याला एक 20-25% आपल्याला सबसिडी देणार आहे. त्याचबरोबर आम्ही जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत ज्या गव्हर्नमेंटच्या सबसिडीज आहेत त्या जिल्हा उद्योग केंद्र, PMAGP, CMAGP या स्कीममधून आपण
जिल्हा उद्योग बँकामार्फत आपण हे लोन उपलब्ध करून देणार आहोत, अर्थसहाय्य. जेणेकरून 1 कोटीचा पण प्रपोजल जर का असेल, आता मी बघितलं की आमच्या इथे आमच्या गावामध्ये एक इंडस्ट्री आहे हळदीची, तर हळद आहे, ते हळद मॅन्युफॅक्चरिंग होतं, मशीन्स आहेत तिथे, पण त्या जुन्या झालेल्या आहेत. तर त्याला एक टेक्नॉलॉजी ऑटोमॅटिक मशीन्स आल्या पाहिजेत, तर त्या आम्ही उपलब्ध करून देतो. तर त्याची कॉस्ट एक 40-50 लाखापर्यंत आहे. बाकीचं रॉ मटेरियल असं करून 1 कोटीचं जर का ते उपलब्ध झालं तर आम्ही सेल्को फाउंडेशनमार्फत 20-25% आणि बँक लोन एक 30% आणि बँक लोन एक 60-70% आणि स्वतःचं ओन कॉन्ट्रिब्युशन 5 ते 10% टाकलं तर आपण 1 करोडचा प्रोजेक्ट आपण राबवू शकतो. असा हा एक प्रोजेक्ट चालू केला तर आपल्याला 100 उद्योजक 100 जणांना रोजगार मिळणार आहे. तर असा मोठा प्रकल्प आम्ही गाव तेथे उद्योजक या माध्यमातून हाती घेतलेला आहे. आम्ही या माध्यमातून अर्चना देवकर मॅडम यांना आम्ही महाराष्ट्र चेंबरच्या कमिटीवरती महिला याच्यामध्ये काम करायला, कारण मॅडमचं काम ऑलरेडी आहे, तर त्यांना आम्ही महिलांमध्ये आपल्याला काम आणि इथला आपलं उद्योजक महिला उद्योग उभा करायला आणि महिला सक्षमीकरण ह्या माध्यमातून आम्ही त्यांना एक महिला कमिटीवरती घेत आहोत. आणि याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारमध्ये उपक्रम राबवता येतील. आपलं ऑफिस बेलापूरमध्ये पण आहे, आपलं मेन ऑफिस कालाघोड्याला आहे, पण आता एक ऑफिस बेलापूरमध्ये आहे, तिथे आपण उद्योजक प्रोग्राम्स, मीटिंग्स आणि गाव तिथे उद्योजक ही संकल्पना आपण राबवणार आहोत. धन्यवाद साहेब. अतिशय चांगला हा उपक्रम आपणाला पाहायला मिळतोय आणि नक्कीच मी आपल्या व्हिडिओच्या खाली संपर्क क्रमांक देखील मी नक्कीच सरांचा देईल आपणाला. साहेब नमस्ते, आपला परिचय सांगा आमच्या दर्शकांना. मी देवीदास खेडकर, समाजसेवक, कळंबोली. तर काय सांगाल, अशा महिला आज पुढे येत आहेत, उद्योजक होत आहेत, काय संदेश असेल? आज सखी भोजनालय, प्रथम मी मॅडमला शुभेच्छा देतो. सखी भोजनालय चालू केलं, मॅडम रणरागिणी आहेत आणि मॅडमचा आदर्श घेऊन या कळंबोलीमध्ये अनेक शाखा अशाच मॅडमनी उपलब्ध करून द्यावात, महिलांना उद्योग चालू करून द्यावात असं आजच्या दिवशी मॅडमना सांगतो. व सखी भोजनालयाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. नवी मुंबईमध्ये जर पाहिलं तर अनेक महिला ह्या उद्योगात, राजकारणात, समाजकारणात पुढे येताना आपणाला पाहायला मिळतात आणि अशा महिला पुढे येऊन कुठेतरी समाजामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना पाहायला मिळतात. महासंघर्ष न्यूजकडून सखी भोजनालय या नवीन उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्यासोबत जयश्री झा मॅडम आहेत, महिला संघटिका आहेत. नंतर महिलांसाठी मोठं कार्य त्यांचं कामोटे, नवीन मुंबई तसेच पनवेल परिसरात आपणाला पाहायला मिळतं. नेहमीच वेगवेगळे आंदोलनं असतील, समाजकार्य असेल, यातही त्यांचा सिंहाचा वाटा आपणाला पाहायला मिळतो. काय सांगाल जयश्री मॅडम, आज सखी अन्न भोजनालय याचं उद्घाटन आहे, आपण शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात. काय सांगाल, महिला उद्योजिका पुढे येत आहेत? खूप छान. यांना सगळ्यात पहिले अर्चना मॅडमला खूप खूप शुभेच्छा त्यांच्या नवीन या कार्यासाठी. आणि यांनी जो नवीन भोजनालय केलं आहे तर खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये एक अन्नपूर्णा नावाप्रमाणेच ते अन्नपूर्णा आहेत. या सुरुवातीला म्हणजे ह्यांचा ऑलरेडी एक आहेच आहे केक कॉर्नर, त्या माध्यमातून त्या सेवा पुरवतच होत्या. त्याच्यात त्यांची लोणची पण खूप फेमस आहेत. आणि महिलांनी फक्त चूल मूल ह्यामध्ये न राहता उमऱ्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी अर्निंग करावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं, हे यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि यांच्यासारखंच महिलांनी असेच वेगवेगळ्या गृहोद्योग छोट्यातनं सुरुवात करून त्याचं मोठ्या स्केलमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. आज यांची एक ब्रांच आहे, अशाच आणखीन अनेक ब्रांच होतील आणि अशाच उद्घाटनाला आपण येत राहू. आणि मला हे महिलांना सांगायचं की यांच्यासारख्या महिला ज्या आहेत यांच्याकडनं प्रेरणा घेऊन बाकी महिला ज्या घाबरतात की आपण सेटअप उभा कसा करायचा, किंवा मी जर समजा बिझनेस चालू केला तर मी लॉसमध्ये जाईल का, किंवा मला यश मिळेल की नाही, किंवा मी पुढे जाईल की नाही, तर त्यांच्या घरच्यांनी सुद्धा त्यांना आधार देणं गरजेचं आहे. समाजाने किंवा त्यांच्या फ्रेंड्सनी सुद्धा त्यांना आधार देऊन एक पाऊल पुढे जाण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं. नक्कीच काय होतं की आपल्याला सगळ्यात पहिले कुटुंबाचा आधार खूप गरजेचा असतो. कुटुंब जर आपल्यासोबत असेल तर महिला एकदम सक्षमपणे पुढे जाऊ शकते आणि मग महिला पुढे जाण्यासाठी तिला एक खंबीर आधार मिळतो. जसे आता आमच्या घरसाठी मी माझं स्वतःचं उदाहरण सांगेल की माझे मिस्टर नेहमी माझ्या एका सावलीसारखे माझ्यासोबत असतात. इव्हन आता निवडणुकीमध्ये सुद्धा ते दिवस रात्र माझ्या मागेच होते. तर अशा प्रकारे जेव्हा एखादी स्त्री ठरवते की तिला काहीतरी करायचं आणि कुटुंबाचा आधार असेल तर ती नक्की सक्सेसफुल होऊ शकते. आपणही कुठेतरी एक व्यावसायिक, नंतर समाजकार्य, नंतर राजकारण
असा हा आपलाही प्रवास मोठा पाहायला मिळतो. म्हणजे तो देखील कुठेतरी आपल्या कुटुंबातील लोकांच्या सहकार्यातूनच आपण पुढे पावले टाकत आहात. नक्कीच नक्कीच बरोबर आहे. मी तेच सांगते की महिलांना कुटुंबाचा पण आधार मिळून महिलांनी स्वतः सक्षम होऊन पुढे समाजामध्ये काहीतरी नाव कमवावं. आणि अर्चना मॅडमला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काय नाव? माझं नाव संजीवनी तोत्रे. आज अर्चना मॅडमच्या ह्याच्यासाठी आलो आहे आम्ही. त्यांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर हे जेवण देण्याचं काम करणं म्हणजे लोकांना तृप्त करण्याचं काम आहे. खूप चांगलं काम आहे हे, आणि हे अर्चना मॅडमनी चालू केलं आहे, तर त्याच्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा. खूप तुमची भरभराट हो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. थँक्यू. अर्चना मॅडम, आपलं जे नेटवर्क आहे महिलांचं आज मोठ्या संख्येने पाहायला मिळालं. कळंबोली असेल, पनवेल परिसर असेल, नंतर कामोठे परिसर असेल, तर हे कसं काय असं जमवलं तुम्ही हे महिलांचं नेटवर्क एवढं, काय सांगा? ह्या नेटवर्क जमवण्या मागचं कारण म्हणजे कसं की स्त्री महिला एक घर फॅमिली म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या तिच्यावर खूप असतात. घर सांभाळून मुलं सांभाळून त्या ज्या कामं करतात ते खूप समाजोपयोगी मोठं काम करतात. आणि ते काम कसं की ज्या करतात महिला त्यांना मला कसं की बरोबर घेऊन त्या माझ्या साथमध्ये असल्यामुळं मी ह्या गोष्टी मी साकार करू शकले. कुठेतरी ग्रामीण भागातून शहरात येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे सोपी गोष्ट नाही. आणि कुटुंब सांभाळून व्यवसाय सांभाळणं हे पुरुषाला देखील जमणार नाही. अशा अर्चनाताईंचा हा प्रवास